शीतल काय हो? एवढी बादली धर. सगळ्या जनावराला पाणी पाजले बर का. मग वैरण टाकायची ना. आता तुझा 1-1.5 तासाने. माहित तब्येत बरी नाही, तुम्हीच जा आता. काय झालंय तो आता तब्येतीला? सर्दी खोकला घसा दुखू राहिलाय. मग दवाखान्यात जायचं का? नको दवाखाना, ते मोनीला गावात पाठवते ना. मोनी इकडे ये ग. आले काय गावात जाई, मला सर्दी खोकल्याचं औषध घेऊन ये, गोळ्या आणि भाजीपाला आणि थोडस 1-2 भाजी भेटलं तर लवकर या. मेथीची भाजी आण बर का बाई. बर हा ते पैसे दे तिला. पैसे दे, हाय तिच्याकडे. हा बर लवकर ये बर का. कोणाशी बोलत बसू नको. आता कधी येते काय माहिती. माऊली कुठे गेलाय? माऊली असेल इकडच पाठीमाग. काय ग? हा ती माऊलीची सासू आली ना. माऊलीची सासू? हा ती काय येऊ राहिली. हा का? घेऊन यायचं ना. येऊ राहिली, मी पाहिलं, मी जोरात पळत आली. बरं बस 2 मिनिटं. काय गावात जाऊ नको. माऊली कुठे? माऊली काय करू राहिली तिकडं? सायकल पुशितो. आणि ती काला खाली पाडली ती सायकल? ये इकडं, तुझी सासू आली. हे यार कुठे? हा ती आली पाय. बस तुझी बायको कुठे? घरात आहे का? बर या. आले एकटेच आले तुम्ही? एकटीच आले. हा फोन नाही काय नाही, अचानकच आले. ऐको काय विशेष? काय ना, असंच आले भेटायला. हा फोन तर करायचा, मग तुम्हाला घ्यायला आलो असतो ना. रिचार्ज संपलं मोबाईलात. अरे पाणी गिनी देऊ का? नाही पाणी नको. सरबत करा ना. सरबतला लिंबू संपलं ना. लिंबू संपलं. आताच भाजीपाला आणायला पाठवलं तिला. लिंबू नाही घरामध्ये. चहा देऊ का? चहा नाही, चहा नका आता. थोडासा घ्या ना. मग नका जाऊ द्या आता. नका. ओ सासूबाई घ्या. बरं द्या मग, कप भर द्या एक घुट. जाय चहा ठेव. जाय चहा ठेव बाई. काय मग चाललं? काय नाही, बरं आहे. काम धंदे हो एकदम व्यवस्थित चालत. आज येतं उद्या नाही, काम असंच आहे. ओ मामी ते मामाला घेऊन यायचं ना. आता तुमचे मामा कुठं ध्यानावर आहेत का? रोज पिऊन पडतात लगे. म्हणजे प्यायला लागले का? मग हा माऊली तो सासरा बिनासला भाऊ. हा ना, काय खरं नाही मग आता. हा साखर संपली. काय तुमचं नशीब दिसत नाही बरं का चांगलं. जाऊ द्या, राहू द्या मग. बरं काय म्हणते बोला. काय नाही, कपडे आणले होते जावयासाठी. जावयासाठी? हा पाहू काय सफारी आणला ना. खोलून तपा. कोणाची उचलून घेऊन आल्या जुने पुणे? उचलून नाही, दुकानातून आणलेत ना. दुकानातले का गाड्यावरचे ते कपडे का काय? 100 रुपयाचे. 100 रुपयाचे नाही, 500 रुपयाचा ड्रेस आहे तो. 50 रुपयाचा शर्ट आणि 50 रुपयाची पॅन्ट. ती 500 रुपयाचा ड्रेस आहे. 250ची पॅन्ट आहे ना, 250चा शर्ट आहे. नाही गाड्यावरचे कपडे दिसायले. पॅकिंग राहत्या दुकानात. अहो पण तुमचा एकुलता एक जावई आहे, त्याला निदान सफारी तर शिवावं का नाही? सफारी शिवली असती, पण मग जरा माझ्या पैशाची अडचण चालू. तुम्हाला काची अडचण आहे? आता अडचण काय, सगळ्याला अडचणी राहतात ना. काय अडचण आहेत? जरा आमचं पैसा आदला नाही म्हणून. पा हे सारखे नसते बोंबलतच राहते. पैसा नाही, पैसा नाही. कायमच रडगा नाही. तुम्हाला एकुलता एक जावई आहे, तुम्हाला समजायला पाहिजे. कपडे कसे न्यावा जावयाला? तुम्ही असे कपडे घेऊन आले हे चांगले आहेत ना. काय वाईट आहे याच्यात? नाही ना. किती मस्त आहे पहा बरं. हो मामी, असे काय कपडे आणले? चांगले आहे ना. पॅन्ट पहा किती चांगले, शर्ट किती मस्त आहे. फेकून नाही, खास तुमच्यासाठी आणले ते. हो नाही तसे अंगावर कपडे पहा किती भारी. घरी राहतो तर असे आम्ही पुसायला वापरतोय. पुसायला नाही, 500 रुपयाचा ड्रेस आहे पूर्ण. तो घरी राहत होते ते कपडे बघा. तुम्ही तुमच्या पोरीला किती भारी भारी साड्या घेतल्या. माता जावायला पण चांगला तर ड्रेस आणलाय ना. आपण तुमच्या जावायला पसंत नाही ते कपडे. निदान 2000चं शर्ट आणि 2000ची पॅन्ट आणायची ना. आता माझं तेवढे पैसे लागतील ना. 2000 रुपयाचे कपडे. मला आवडले नाही कपडे. नाही आवडले ना? नाही आवडले. तुम्ही ना ते परत करा आणि चांगला सफारी घेऊन या. आता मी परत कस काय तू कस काय घेईल वापिस? का बरं घेणार नाही? तुम्ही दुकानातूनच आणले ना ते कपडे. दुकानातूनच आणले. मग त्याला परत करा, त्याला म्हणावा हे नकोय. नाही तो घेणार नाही. तो म्हणाला आम्ही एकदा विकलेला माल परत घेत नाही. नको ते आमचं पोरगा असे काही कपडे घालीत नाही. मग आता तुम्हाला कपडे पाहिजेत तरी कसे? सफारी हा. आणि ती केवढ्याची? ती निदान 4000ची. 4-5 हजाराची सफारी पाहिजे. 5-6 हजाराची? अरे बापरे, एवढे महागाची मी कुठून आणू? माझं पैसे तर येत का? ते कुठून आणा? वाणीतींचं जावं आणावंच लागेल तुम्हाला. आता मी एवढा लग्नासाठी खर्च केला, आता माझ्याजवळ पैसे नाही तर. मग ते घेऊन जा. ते नको आम्हाला. ते घेऊन जा.
बर का ते घेऊन जा. माझ्या लेकीला बोलवा बरं. खाऊन पिऊन झोपली. सारखी झोपा काढी ती काहीच काम नाही तिला. काम नाही, काम केलं असेल ते काम करून हा. काम केलं असेल. धुणं भांडी सगळं तसंच पडले. आता तुम्ही तर निवांत बसेल होत्या दोघी जणी इथं. मग आता सून बाय आल्या आम्ही का कवर काम करायची आता. मग तिला इथं एवढी मोठी आहे ना, मग हिला मदत करू लागायची ना तिला. करीती म्हणून तर काम होते अख्खा, नाही तर आमचं तर तुमची पोर करून आम्हाला काय फायदा नाही झाला, काहीच नाही. म्हणजे मग झोपा खाते आणि झोपा घेते. मग पोर का काही काम करत नाही का? विचारा ना तुमच्या जावायला. झोपून घ्यायची फक्त, काहीच काम नाही. आणि तुम्ही काय काम करता लगे दिवसभर? आ तो दिवसभर ट्रॅक्टर घेऊन वावरात जातोय, याच्या वावरात जाय त्याच्या वावरात जाय, पानाला जाय, नागरायला जाय. मग वाळू मग एवढे थाटामाटात काम बसलेत लगे रोज वाळत जातो ट्रॅक्टर घेऊन. बापरे, जावई तर कष्टाळू भेटलं. मग मै पोरगीचं काम तुम्ही चुका काढता. तुमच्या पोरी चुकाची. मै पोरगी सगळं काम करत असेल. करू नये तुम्ही म्हणत असेल काहीच काम करत नाही, काहीच काम करत नाही. तुम्ही ना तुमच्या बरोबरचे पाहायला का लागत होतं. तुमच्याच एक जावायला कपडे घ्यावा. जावई माझ्या पोरीला मी घेऊन जाऊ शकते ना? नाही. माझ्या पोरीला मी घेऊन जाऊ शकते ना? कशाला? अहो माझ्या भावाच्या पोराचं लग्न आहे. कधी आहे? आता 2-3 दिवसांनी. 2-3 दिवसांनी लग्न आहे ना? हो. मग आता न्यायचं काय काम आहे? अहो माझ्या पोरीला लग्न जायची लय हौस आहे. नाही अजिबात नाही न्यायचं तिला. लग्नाच्या आदल्या दिवशी घेऊन येऊ आम्ही तिला. आम्ही सगळे नाही. माझा भाऊ म्हणे तिला लगेच 2-3 दिवसांनी घेऊन या. मग तिथं करू सवरू लागायला. म्हणजे तुम्ही तुमच्या पोरीला न्यायसाठी इथे आलाय का? हा. मी तेच म्हणलं माऊलीची सासू एवढ्या लवकर कस काय आली ती? मग मी माझ्या पोरीलाच घ्यायला आली ना. आम्हाला वाटलं कपडे घेऊन आले चांगली सफारी. सासूबाई उठू लगेच आणि कपडे घेऊन या मला. मग तुमचे पोरगे पाठवतील तुमच्या घरी. म्हणजे तुम्ही मला जायला सांगते मग आणि माझ्या पोरीला नाही पाठवणार? नाही अजिबात आम्ही पाठवणारच नाही तर. त्याला चांगली सफारी घेऊन या मग पाठवू आम्ही तिला. बरं जावई, मी उद्याच तुम्हाला सफारी आणते, पण माझ्या पोरीला मी उद्या घेऊन जाईल बरं का? हा चालले. मग हे कपडे घेऊन तुम्हाला सफारी पाहिजे ना? सफारी आणते उद्या माझ्या पोरीला पण घेऊन जाईल. हा घेऊन जा, बिंदास घेऊन जा. आणि हे कपडे ना ज्याच्याकडून घेतले त्याला परत देऊन टाका. कशाला? मग घालतील कोणी तरी दुसरं. बर जा हळूहळू. हो चालले. जाय ते काय आणायचे भाजीपाला, ते काय आणायचे जाय पटकन. लवकर ये बाई. उठ तो बायकोला उठव, कवर झोपा काढी ती म्हणावा. चला आता धुणं भांड काय करायचं ते उरकून घ्या पाटापाटा.